काय सांगायला करुण शर्माच्या तारीख होती आज न्यायालयीन कायदेशीर काय विरोध होता करुणा शर्मा यांनी माननीय आमदार धनंजय मुंडे साहेब यांच्या विरुद्ध 2024 ची निवडणूक त्यांचं नाव शपथपत्रामध्ये शरीक केलं नाही किंवा दाखविलं नाही या ग्राउंडवर प्रकरण दाखल करून त्यांची निवडणूक रद्द करावी अशी मागणी केली होती। त्याच्याबद्दल मान्य कोर्टाने आमदार साहेबांना नोटीस काढली आणि ते नोटीस काढल्यानंतर सदर प्रकरणामध्ये सामील होऊन ॲडव्होकेट कवडे साहेब हे हजर झाले। त्यांच्यासोबत मीही सहकारी वकील म्हणून हजर झालो आणि त्या प्रकरणामध्ये पूर्ण चौकशी होऊन आणि आर्ग्युमेंट होऊन करुणा शर्मा यांच्या वकील साहेबांचं आणि कवडे साहेबांचे आर्ग्युमेंट मान्य कोर्टाने ऐकून आज त्याचा सविस्तर निकाल दिला आणि त्या निकालामध्ये करुणा शर्माची केस ही पूर्णपणे खारिज करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे त्या प्रकरणाचा शेवट झालेला आहे। ही तक्रार कशी कोणत्या पद्धतीने करण्यात आली होती? शपथपत्रामध्ये निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये करुणा शर्मा यांचं नावाचा पत्नी म्हणून उल्लेख केला नाही या ग्राउंडवर त्यांनी दाखल केलं होतं। ऑनलाईन पद्धतीने केली होती? नाही, ऑनलाईन पद्धतीने दाखल केली होती।